दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती. श्रीराम मागा झाले निरूपण, चौथे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान, पाचवी भक्ती श्रीराम. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्याने, या नाव पाचवी भक्ती श्रीराम. देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतीत पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन, या नाव पाचवी भक्ती श्रीराम. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन, या नाव पाचवी भक्ती श्रीराम. शिळा सप्तांकित नवांकित, शाळीग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नर्मदे श्रीराम. भैरव भगवती मल्हारी, मुंजा नृसिंह बनशंकरी, नागनाणी नानापरी, पंचायत्न पूजा श्रीराम. गणेश शारदा विठ्ठल मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या श्रीराम. मत्स्य कूर्म वराह मूर्ती, नृसिंह वामन भार्गव मूर्ती, रामकृष्ण हयग्रीव मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या श्रीराम. केशव नारायण माधव मूर्ती, गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती, त्रिविक्रम वामन श्रीधर मूर्ती, ऋषिकेश पद्मनाभी श्रीराम. दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न अनुरध पुरुषोत्तम मूर्ती, अधोक्षज नारसिंह अच्युत मूर्ती, जनार्दन आणि उपेंद्र श्रीराम. हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या श्रीराम. अश्वत्थ नारायण सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण त्रिमल्ल नारायण, श्रीहरिनारायण आदिनारायण, शेषशाही परमात्मा श्रीराम. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती, पाहो जाता उदंड असती, त्यांचे अर्चन करावे भक्ती, पाचवी ऐसी श्रीराम. याही वेगळे कुळधर्म, सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम, करीत जावे श्रीराम. जाख माता मायराणी, बाळा बगुळा मानविणी, पूजा मागिणी जोगिणी, कुळधर्मे करावी श्रीराम. नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवांचे पूजन करावे, नाना उपचारी अर्चावे, परमेश्वरासी श्रीराम. पंचामृते गंधाक्षते, पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते, धूपदीप असंख्याते, निरांजने कर्पुराची श्रीराम. नाना खाद्य नैवेद्य सुंदर, नाना फळे तांबोल प्रकार, दक्षिणा नाना अलंकार, दिव्यांबरे वनमाळा श्रीराम. शिबिका छत्र सुखासने, माही मेघडंबरे सूर्यापाने, दिंड्या पताका निशाणे, टाळ घोळ मृदांग श्रीराम. नाना वाद्ये नाना उत्साव, नाना भक्त समुदाव, गाती हरिदास सद्भाव, लागला भगवंती श्रीराम. वापी कूप सरोवरे, नाना देवाळे शिखरे, राजांगणे मनोहरे, वृंदावने भुयरी श्रीराम. मठ मंड्या धर्मशाळा, देवद्वारी पडशाळा, नाना उपकरणे नक्षत्रमाळा, नाना वस्त्रसामग्री श्रीराम. नाना पडदे मंडप चांदोवे, नाना रत्नघोष लोंबती वरवे, नाना देवाळी समर्पावे, हस्ती घोडे शक्कटे श्रीराम. अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे, नाना प्रकारीची श्रीराम. वने उपवने पुष्पवाटिका, तापस्यांच्या पर्णकुटिका, ऐसी पूजा जगन्नायका, येथा सांग समर्पावी श्रीराम. शुकशारिका मयोरे, बदके चक्रवाके चकोरे, कोकिळा चितळे सामरे, देवाळी समर्पावी श्रीराम. सुगंध मृगे आणि मार्जरे, गाई म्हैसी वृषभ वानरे, नाना पदार्थ आणि लेकुरे, देवाळी समर्पावी श्रीराम. काया वाचा मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती श्रीराम. ऐसेची सद्गुरूचे भजन, करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन, पाचवी भक्ती श्रीराम. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्य व्हावी, परमेश्वरासी श्रीराम. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. जे जे आपणास पाहिजे, ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे, मानस पूजा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्तीनाम समास पाचवा समाप्त. दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती.
श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागल्या समाथात चौथ्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले. आता सावध होऊन पाचवी भक्ती कशी असते ते ऐका. अर्चन ही पाचवी भक्ती असून अर्चन म्हणजे देवतार्चन करणे, पण ते शास्त्रोक्त विधीप्रमाणे यथासांग केले पाहिजे. नाना प्रकारची आसने, पूजेची उपकरणे, वस्त्रे, अलंकार भूषणे ह्यांनी पूजा करावी. मनात मूर्तीचे ध्यान करावे आणि तिची मानस पूजा करावी. ही पाचवी भक्ती आहे. देव, ब्राह्मण, अग्नी, साधुसंत, अतिथी अभ्यागत यांचे पूजन, तसेच यती, ब्रह्मज्ञानी, संत, गाय यांचे पूजन ही पण पाचवी भक्ती जाणावी. धातू, मृत्तिका, पाषाण यांच्या मूर्ती, तसेच तसबिरी व गंधाच्या लेपाने भिंतीवर काढलेल्या उपासना मूर्ती किंवा संत यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरातील देवांचीही पूजा करावी. ह्याला पाचवी भक्ती म्हणतात. 7 किंवा 9 शुभचिन्हे असलेले दगड, शाळीग्राम, चक्रांकित दगडाचे तुकडे, शिवलिंगे, सूर्यकांत, चंद्रकांत मणी, शंकराचे बाण, तांदळे व नर्मदेतील गोटे, तसेच भैरव, भगवती म्हणजेच देवी, मल्हारी, मुंजा, नृसिंह, बनशंकरी, नाग, निरनिराळ्या प्रकारची देवतांचा छाप असलेली नाणी, पंचायतनाची म्हणजे गणेश, सूर्य, शक्ती, शिव व विष्णू या मुख्य 5 देवतांची पूजा ही अर्चन भक्ती होय. गणेश, शारदा, विठ्ठल यांच्या मूर्ती, तसेच रंगनाथ, जगन्नाथ, नटराज यांच्या मूर्ती, श्रीरंग, हनुमंत, गरुड यांच्या मूर्तींचे पूजन करावे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, भार्गव यांच्या मूर्ती, राम, कृष्ण, हयग्रीव यांच्या मूर्तींचीही पूजा करावी. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन व उपेंद्र यांच्या मूर्ती, तसेच हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या बहुविध मूर्ती देवतार्चनी पूजाव्यात. अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषशायी, परमात्मा अशा परमेश्वराच्या मूर्ती दिसून येतात. त्यांचे अर्चन करणे ही पाचवी भक्तीच आहे. याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म जसे चालत आले त्याप्रमाणे त्याचे पालन करावे. त्यांचा अनुक्रम सोडू नये. उत्तम अथवा मध्यम कसेही असोत आपण ते करीत जावे. जाख माता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी यांची पूजा कुलधर्माप्रमाणे करावी. नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावे. तेथे त्या त्या देवतेचे पूजन करावे. नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची अर्चना करावी. पंचामृते, गंधाक्षता, नाना प्रकारची फुले, सुवासिक द्रव्ये, अनेक प्रकारचे धूपदीप, असंख्य निरांजने, कर्पूर आरती, नाना खाद्ये, सुंदर नैवेद्य, नाना प्रकारची फळे व विड्याचे नाना प्रकार, दक्षिणा, नाना अलंकार, दिव्य अशी वस्त्रे, वनमाला, पालख्या, छत्रे, सुखासने, पालखीवर धरतात त्या उंच छत्र्या, अब्दागिरी, दिंड्या, पताका, निशाणे, टाळ, घोळ, मृदंग, अनेक प्रकारची वाद्ये देवाला अर्पण करावी. अनेक प्रकारचे उत्सव, त्यात एकत्रित होणारे भक्तांचे समुदाय आणि हरिदास, भगवंताचे गुणानुवाद भगवंताच्या भक्तीत रंगून जाऊ लागतात. त्यामुळे आनंद उचंबळून येतो. पाण्याचे आड, विहिरी, सरोवरे, नाना देवालये, त्यांची शिखरे, मोठी अंगणे, सुंदर वृंदावने व तळघरे, मठ, मोठमोठ्या माड्या अथवा यात्रेच्या वेळी बाजारहाट मांडण्यासाठी केलेल्या मंडई, धर्मशाळा, तसेच देवद्वारी ओऱ्या, नाना उपकरणी, नक्षत्रमाला, नाना वस्त्रे वगैरे सामग्री, अनेक पडदे, चांदवे, मंडप, लोंबणारे मोत्यांचे रत्नांचे घोस, तसेच हत्ती, घोडे, रथ, गाड्या निरनिराळ्या देवालयांना अर्पण करावेत. अलंकार आणि ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य आणि ते ठेवण्याच्या पेट्या, अन्नोदक आणि त्यासाठी लागणारी ताटे, वाट्या, भांडी, पातेली, हंडे, कळशा वगैरे अनेक प्रकारची भांडी देवाला अर्पण करावीत. वने, उपवने, पुष्पवाटिका, फुलबागा, फळबागा, तपस्वी लोकांना राहण्यासाठी झोपड्या असे सर्व समर्पण भावाने जगन्नायकाला यथासांगा अर्पण करून या प्रकारे त्याची पूजा करावी. पोपट, सारिका, मोर, बदके, चक्रवाक, चकोर, कोकिळा वगैरे पक्षी आणि चितळ, सांबर या प्रकारची हरणे देवालयाला अर्पण करावी. त्याचप्रमाणे कस्तुरी मृग, मांजरे, गायी, म्हशी, बैल, वानरे ही जनावरे आणि इतर नाना पदार्थ आणि लेकरे देवालयाला अर्पण करावी. काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा अडका, जीव व प्राण, थोडक्यात म्हणजे आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करून अंतःकरणापासून त्याची पूजा करणे याचे नाव अर्चन भक्ती आहे.
अशाच प्रकारे श्री सद्गुरूंची पूजा करून त्यांना अनन्य भावाने शरण जाणे याचेही नाव भगवत भजन असून तीही 5वी भक्तीच आहे. अशा रीतीने ब्राह्मोपचारांनी चांगली पूजा घडू शकली नाही तरी मानस पूजा तरी अगत्य करावी. मनाने भगवंताचे पूजन करावे. मनाने कल्पून विविध उपचारादी सर्व काही त्यास प्रेमाने अर्पण करावे. मानस पूजेचे लक्षण हे असे आहे. आपल्याला देवाला जे जे अर्पण करावे अशी इच्छा असेल ते सर्व मनाने कल्पून त्यांच्या चरणी अर्पण करावे. या प्रकारे मानस पूजा अवश्य करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्तीनाम समास 5वा समाप्त.